नमस्कार. मी प्रवीण गोरख पाटील, आझाद मैदान येथून दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी हा सत्याग्रह WP रीट पिटिशन क्रमांक 1022/2016च्या रीट पिटिशनचा कायदेशीर सत्याग्रह हा महानगरपालिकेमध्ये क्लेरिकल लेवलबद्दल कसा भेदभाव, तीव्र भेदभाव, अन्यायकारक गोष्टींबाबतचा हा आणि नियमांमध्ये सर्वच जबाबदारी ही क्लेरिकलवर सर्व विभागाचे प्रमुख कामगार अधिकारी, लेखा विभाग किंवा इतर प्रमुख कर्मचारी अधिकारी किंवा इतर सर्व विभागांच्या जबाबदाऱ्या आस्थापनानेच जर सांभाळायच्या तर आस्थापना विभागांवरती कसं नियमबाह्य वारंवार मनस्ताप लादला जातो क्लर्क लोकांवरती, त्याचा हा सर्व काही सत्याग्रह इथे होत आहे. उदाहरणार्थ आता हा 2024मध्ये प्रशासकीय नियमांची प्रताडणा किंवा अंमलबजावणीचे टाळाटाळ केलेले हे बघा, हे नियमाचं उल्लंघन केलेलं, हजेरीपटाप्रमाणे पगार देण्यात यावं असं हे जे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अमितजी देशक देतात, तेही नियमबाह्य काम, नियमबाह्य बदल्या केल्यात अंतर्गत तेही, आणि त्यानंतर आता परत एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात अंतर्गत माझी परत बदली केली. आणि विशेष म्हणजे ती बदली नियमबाह्य असल्याचं मी बोललो आणि लेखी करून ती ऑर्डर परत केली, म्हणून सुद्धा त्यांनी माझ्या कम्प्युटर CPU खुर्चीसुद्धा लपवून असे रिकामे खोके ठेवलेले आहेत या माझ्या टेबलवरती आणि मला काम करू देत नाही आहे. आजचा हा माझा 7वा दिवस असतानासुद्धा भूषणजी गगराणी यांच्या व्हॉट्सअपला, मेलला रोज मी हे सर्व माहिती टाकत आहे. आमच्या क्लेरिकलबाबत कसं चुकीचं काम केलेलं आहे त्या सुधारणेबाबत, इवन LHGच्या ज्या वेतनवाढी रोखून झाल्या त्याबाबत, याचबरोबर चुकीचं डॉक्टरांना एवढं भरमसाठ पेमेंट द्यायच्या बाबतीमध्ये झालं काय, NPPA वरती DA हे पण जर द्यायचं, हे कितपर्यंत योग्य हे डॉक्टरांबद्दल मी वारंवार सप्टेंबरपासून भूषण गगराणी साहेबांना व्हॉट्सअपला टाकत आलेलो आहे किंवा कायदेशीर डिस्पॅचच्या माध्यमाने पण आहे ना त्यांना मी हे वेळोवेळी लिहून दिलेलं आहे. आणि विशेष गोष्ट, आरोग्य खात्याच्या लोकांनासुद्धा बायोमेट्रिक थंब हजेरी पंचिंग ही आता उशिरानेच लागू केली, तर BMCच्या सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मात्र 17पासूनच लागू केली आहे. असा भेदभाव हा मनपा प्रशासनामध्ये कितपर्यंत योग्य आहे, हा योग्य आहे का, याबाबत सर्वच कर्मचाऱ्यांनी आणि खास करून आयुक्तांनी याबाबत गांभीर्याने हे आमच्या क्लेरिकलबद्दलच्या ज्या आर्थिक दुजाभाव भेदभावाच्या बाबी आहेत ह्या लवकरात लवकर सॉल्व करावा, तरच हा माझा सत्याग्रह इथून संपेल. ह्या सत्याग्रहाबद्दल मी कायदेशीर करत असून मी ऑन ड्युटी करत आहे, याची कृपया लक्षात घ्यावी. आणि हा सत्याग्रह मी माझ्या व्यक्तिगत मनाने नाही केले, तुम्ही माझ्यावर जाणून बुजून नियमाचे उल्लंघन करून लादलेलं आहे, म्हणून माझं हे ऑन ड्युटीची जसं ऑन ड्युटी इलेक्शनला पाठवलं तर ऑन ड्युटी जनगणनेचं काम केलं जातं किंवा इतर मराठा नोंदणी वगैरेसाठी पाठवलं जातं, तसंच माझा हा सत्याग्रह ऑन ड्युटी असणार आहे. याची तुम्हाला रीट पिटिशन 1222/2016च्या निकालानुसार बंधनकारक राहणार आहे. म्हणून माझी ह्या सत्याग्रहाला अजून जास्त वेळ दिरंगाई करू नये आणि लवकरात लवकर आमच्या क्लेरिकल लेवलच्या अन्यायकारक तीव्र बाबी ह्या सुधार करून लवकरात लवकर मला कृपया GR किंवा परिपत्रक मिळावं, तरच माझा हा सत्याग्रह संपेल. तोपर्यंत हा सत्याग्रह माझा असाच चालू राहील, ही कृपया नोंद घ्यावी. जनहितार्थ प्रसारित. धन्यवाद.